षटक अजय रांजणे पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आणि चला दोन्ही संघाचे 12th मॅन बघा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. येस 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहेत. स्ट्राईक एंड वरती निखिल आणि त्याच्या सहसाथीनं फलंदाज आपण जर पाहायला गेलात तर येस पंचाचा ग्रीन सिग्नल मॅचला होती सुरुवात. अजय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला बॉल या सत्रातील आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल या ठिकाणी जरूर डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतो. या सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. आता स्ट्राईक एंडवरती अजिंक्य पाटीलला आपण पाहणार आहोत. मुंबईमध्ये आल्यानंतर एक मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी खरं तर या ठिकाणी चंदूजी शेटे सरांनी मला उपलब्ध करून दिले. त्यांचं विशेष धन्यवाद. खरं तर मी एक ड्रीम होतं, एक स्वप्न होतं की मुंबईमध्ये देखील मी समालोचन केलं पाहिजे आणि तेच माझं स्वप्न आज चंदू शेटे सरांनी पूर्ण केलं. मनापासून आभार असेल खरं तर चंदू शेटे सरांचा. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. ऑनसाइडमध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतली जाईल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. ऑल इंडिया आयकॉनचा भरणा खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 16 आयकॉन्स या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 हा दिमागदार आयोजनाचा पहिला दिवस. या स्पर्धेचा टोटल 15 मॅचेस आपण पाहणार आहोत. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला. संयमी खेळी पुन्हा एकदा पाहायला मिळते. आक्रमण पाहायला मिळत नाही आणि थेंबे थेंबे तळे साचे. खरं तर पहिला षटक अजय फेकत असताना मात्र त्यांनी बांधून ठेवले. खरं तर फलंदाजांना कुठेतरी संयमी पाहायला मिळत आहे. कुठे घाई करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. सिंगल धावेने मात्र धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. पहिला मॅन्डेटरी पॉवर ऑफ द षटक आहे आणि त्याच्यामध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. अजय गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट रनअप आहे परंतु व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळतो. इथे गॅपमध्ये चेंडू चालला. अतिशय वेगानं लॉंग चेस सुरू आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळालं अजिंक्य यांच्या माध्यमातून. वाह काय कमालीचं कमिटमेंट पाहायला मिळाली. खरं तर 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात परंतु चौकार जरूर अडवलाय. 2 धावेने धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. धावाजलेल्या धावफलकावरती टोटल 5 वरती धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू आहे. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. या मॅच मध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर दोन्ही संघ ताकदवर आहेत. चांगल्या खेळाडूंचा भरणा देखील पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू फेकला होता. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सहजरित्या क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल डबलने धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण वारंवार या ठिकाणी चेंज केलं जाते आणि ते करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आज प्रत्येक चेंडू कशा पद्धतीने फेकताय ते देखील पाहणं तेवढंच गरजेचं असतं. क्षेत्ररक्षण कुठे चेंडू फेकायचा आहे, कुठल्या दिशेने चेंडू खेळू शकतात फलंदाज, या सर्व गोष्टी अभ्यासनी गोलंदाजी अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथने पाठचा पाय वाकवला, चेंडूला भिरकावून दिला. ऑन साइड मध्ये चेंडू चाललाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर उतुंग षटकार. 6 धावा पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खरं तर यस बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचवायचे आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला. ऑनसाइड मध्ये एक क्रॉस बॅटेड फटका ज्याला आपण सातत्याने म्हणत असतो आणि त्याच फटक्याचा उल्लेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकार आला. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती 12 धावा लागताना आपण पाहणार आहोत. झपाट्याने धावफलक आता वाढायला सुरुवात झाली. खरं तर पहिला पाहिजे चेंडूवरती सिंगल डबलनं धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र आक्रमण शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला आणि अजयनं 12 धावा खर्च केल्या. दुसरं षटक फेकण्यासाठी हृदयला आपण पाहणार आहोत.
षटक या ठिकाणी संपलेलं आहे. येस, पहिले षटक जर संपले तर जुना चेंडू तुम्हाला दिलं जाईल. लक्ष असू द्या, आयोजकांच्या माध्यमातून या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 5 चेंडूवरती संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती स्लॉग हिट मोठा फटका पाहायला मिळाला आणि षटकार आला त्या चेंडूवरती. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयला आपण पाहणार आहोत. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात, आता दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. हृदय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आल्यात. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. हृदय गोलंदाजी मार्कवरती आला. त्याने पहिल्या चेंडूवरती खरं तर सिंगल धाव दिले. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा खरं तर आपल्या भेटीला. या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. निखिल आहे स्ट्राईक एंडवरती. आता मात्र थोडासा बीट होतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. यशाच्या मागे विकेट किपरिंग चांगली पाहायला मिळते. खरं तर चेंडू आला कधी आणि विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये स्टंपिंग घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. खरोखरच कौतुक करावं तेवढंच कमी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे कमी विकेट किपर आपण पाहत असतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. ऑल इंडिया आयकॉन प्रत्येक संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल डबलनं धावफलक खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील जर आपण पाहायला गेलं तर तेव्हा देखील असंच समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं, परंतु जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्या षटकामध्ये देखील संयम पाहायला मिळतोय आणि मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. काही चेंडू शिल्लक असतील. दुसऱ्या षटकातील चांगल्या धावा देखील येतात. सुंदर फटकेबाजी देखील होते. सिंगल डबल बॅटनं धावा येत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. इथे जोरखस फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. यस बाईच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच त्या ठिकाणी लगेच सांगतायत अतिरिक्त धाव मिळेल. सुरटी धाव ज्याला आपण सातत्याने म्हणत असतो आणि एकेरी 10 मदतीने धावफलक मात्र आता 15 वरती जाऊन पोहोचलंय. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बिनबाद 15 ही समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये धावाचा या ठिकाणी ओघ पाहायला मिळतो. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे सरळ बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या दिशेने येतील. डीपमध्ये चेंडूला उचलतील, फेकतील. त्याच्यावर मात्र सिंगल चांगला थ्रो पाहायला मिळाला. गुड थ्रो आणि एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यतीन यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका जाक्षण्यामध्ये चेंडूला उचललं, फेकलं आणि त्यानंतर एकच धाव पाहायला मिळते. धावफलक मात्र एकेरीने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळाले. त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 17 ही परिस्थिती पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
मात्र विश्वास त्याच्यावरती दाखवला आणि आता देखील संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी अजय सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये थोडासा खरं तर महागडा ठरला होता, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यामुळे खरं तर 12 धावा काही जास्त नव्हत्या आणि पुन्हा एकदा त्याला मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 17 धावा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. धावफलकावरती तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मॅच लावते पुन्हा एकदा सुरुवात. इथे खरं तर बीमर आहे, वेस्ट हाईट पाहायला मिळते. पंचांचा सिग्नल नो बॉल, नो चेंडूचा इशारा त्या ठिकाणी आलाय आणि आता मात्र खरं तर फ्री हिट असेल या चेंडूवरती. 9+1 एकूण 2 धावा या धावफलकावरती ॲड होताना आपण पाहणार आहोत. एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी दिल्या जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. फ्री हिट असेल या चेंडूवरती. 9+1 2 धावा स्कोअरमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळाले. आता फ्री हिट असणार आहे, सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती. इथे चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेट्स मिळणार नाही. या फ्री हिट होती या चेंडूवरती आणि एक धाव तरी जरूर मिळेल. एक धाव या ठिकाणी मिळणार आहे या चेंडूवरती. धावा जर आपण पाहायला गेलात तर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, परंतु झेलची संधी होईल का? नोमॅन्स लँडमध्ये चेंडू अदलतोय आणि एकच धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. खरं तर पहिला चेंडू बीमर होता, त्याच्यावरती देखील त्याच्यानंतर देखील कमबॅक केले या गोलंदाज अजयनं. मात्र चांगला स्टार दिला या षटकाला. पहिला चेंडू खराब होता, त्याच्यावरती अतिरिक्त धावा देखील आल्या होत्या 2 आणि तदनंतर चांगली गोलंदाजी करत असताना अजयला आपण पाहतो पुन्हा एकदा तो आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. इथे ब्रह्मास्त्र टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. दन करत सीमा पार चौकार. या 4 धावेनं धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला खरं तर आणि त्याच्यानंतर हा चौकार पाहायला मिळाला. सुंदर फटका होता. या फटक्यावरती 4 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये भिरकवला, गॅप मध्ये चेंडू चाललाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. निखिल जाधव का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. लगातार चौकारांच्या आतिषबाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निखिल यांची पाहायला मिळते. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे सरळ बॅट हेलिकॉप्टर उडवला. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा निखिल जाधवच्या बॅट मधून आलेला 2 चौकारानंतर हा षटकार. कमालीचा स्ट्रोक होता. हेलिकॉप्टर उडवला आणि तो लँड देखील सीमारेषेच्या बाहेर झालाय. लॉंगॉनच्या वरतून ठोकलेला हा षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि तिसऱ्या षटकामध्ये हल्ला बॉल सुरू केला निखिलनं. त्याने 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये उचलताना त्याला आपण पाहिलंय. सुंदर बॅटिंग पाहायला मिळते निखिल जाधवची. इथे पुन्हा एकदा फिरून खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही. अतिशय वेगाने चेंडू चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक सुखरूप पोहोचलेत त्या ठिकाणी आणि चांगली चपलाई पाहायला मिळाली. लॉंग डिस्टन्स होता आणि ते देखील कापलं गेलं. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती जर आपण धावांचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये फक्त 17 होत्या आणि या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. टोटल जर आपण पाहायला गेलात तर 37 धावा धावफलकावरती, 37 ऑन स्कोअरबोर्ड. अजूनही 12 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे या मॅच मध्ये. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये 17 होत्या आणि तदनंतर मोठ्या फटक्यांना सुरुवात झाली आणि
37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस, मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं इथून बाकी असेल. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे या षटकामध्ये. मोहित गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, डीपमध्ये येत आहेत. तद्वर मात्र सिंगल पुन्हा एकदा पूर्ण केले गेल्या. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकामध्ये 37 धावा या ठिकाणी बनवल्या होत्या. चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला फटका, वा शॉट, काय शॉट पाहायला मिळाला अफलातून. खरं तर अपसुकच ताल्या प्रेक्षकांमध्ये देखील वाजू लागल्यात. एवढा चांगला फटका पाहायला मिळतोय निखिल जाधवच्या बॅटमधून. हा उत्तुंग षटकार आणि खरं तर जागा बनवली, बॅकफुटला गेला तर नंतर हा खेचलेला 6 धावांसाठी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा फटका. नेक्स्ट मॅच गणराज 11 आणि अनिरुद्ध या दोन्ही संघांमध्ये मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. इथे फटका फसला, झेलची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून थर्डमॅनच्या दिशेने चेंडू झाला सीमा पार. हा उत्तुंग चौकार. पाहतोय 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील जोरकस फटका करण्याचा प्रयत्न थोडा स्वतःवरती निराश पाहायला मिळतो फलंदाज निखिल आणि इथे निर्धाव चेंडू आलाय. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 37 धावसंख्येवरती आतापर्यंत निखिलला आपण खेळताना पाहतोय आणि या संघाच्या धावसंख्या 48 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु आता देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या लगत. थोडेसे फंबलिंग पाहायला मिळाले परंतु धावा देखील 2 येत आहेत. दोन धावा पाहायला मिळतात. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. यस, नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण सज्ज राहा. गणराज आणि अनिरुद्ध दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेणार आहोत. इथे देखील फटका थर्डमॅनच्या दिशेने चाललाय. त्या ठिकाणी देखील बीट केले क्षेत्ररक्षकाला. 3 क्षेत्ररक्षक धावतात. रेस लागली होती परंतु जिंकलाय चेंडू. आल्या 4 धावा. वाह, काही कमालीचं. सर्व काही निखिलच्या बाजूने होऊ लागले आणि धावा देखील येतात. झपाट्याने धावा देखील वाढतायत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चोपन्न धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक अजूनही येणं बाकी असणार आहे. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचं स्लॉगर या ठिकाणी बाकी असणार आहे. अजिंक्य बेलोसेला आपण पाहतोय शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी तो आलाय. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
निखिलने खरं तर 43 धावेचं योगदान दिलं या मॅच मध्ये. अर्धशतक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं स्लॉगर या ठिकाणी सुरू होतं. पहिला बॉल 5व्या षटकातील. इथे फुल टॉस आहे आणि अशा पद्धतीचे चेंडू जर तुम्ही द्याल तर मोठे फटके येतीलच. पुन्हा एकदा शेवटच्या षटकाची सुरुवात या षटकाराने केली आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्ट्रोक पाहायला मिळतो. षटकाराला 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीच्या फुल टॉस चेंडू म्हटल्यानंतर लॉलीपॉप आणि त्या चेंडूवरती देखील आला षटकार. चेंडू हवेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकार लगातार आलेत. 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ते खरं तर सोडून दिलाय. पंचांनी सांगितले इट्स अ व्हाईट बॉल. 67 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातार 2 षटकार आल्यानंतर थोडस दबाव गोलंदाजावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले मॅच पाहायला मिळेल. 67 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लगातार 2 षटकार नंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट होईल की काय असं चित्र पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फिरून गेलेले क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. नंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक होते परंतु ते बनले खऱ्या अर्थानं प्रेक्षक. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा या ठिकाणी टोटल जर आपण पाहायला गेलात तर 71 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेने आणि पंचांनी सांगितलं इट्स नो बॉल असेल आणि आता मात्र सुवर्ण संधी असेल मोठा फटका खेळण्याची बॅटरसाठी. नो बॉल पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच चा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. सौरभ आणि सचिन आपण टॉस साठी संपर्क साधा. समोरच्या दिशेने फोर्स केलाय. वॉटर शॉट लॉंग ऑफच्या वरतून ठोकलेला हा या षटकातील 3रा षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतात या षटकामध्ये. तब्बल 3 षटकार आतापर्यंत. 1 चौकार आपण पाहिला. धावा देखील भरपूर प्रचंड वाढू लागल्यात. अठ्ठ्याहत्तर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड वाकून मारलाय आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाह काय फटका होता आणि 84 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. 84 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिथे ब्रह्मास्त्र टाकला गेला. चॉप केल्या चेंडूला 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. एका धाव्याच्या मधीने धावफलक मात्र इथे स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळेल कारण सत्र समाप्त झाले. धावफलकावरती 85 धावा
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 86 धावाचं टार्गेट असेल, खूप मोठं टार्गेट आणि पार्टनरशिप देखील चांगली पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये निखिलनं या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर निखिल जाधवच्या 16 चेंडूमध्ये 43 धावेची विस्फोटक इनिंग त्यांनी साकारली. आणि एका बाजूने जर आपण पाहायला गेलात तर अजिंक्यने मात्र 16 चेंडूमध्ये 38 धावेची एक विस्फोटक इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. वाह, काय कमालीचा खेळ पाहायला मिळाला दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावा झाल्या धाफलकावरती अजिंक्य पाटीलच्या माध्यमातून देखील 38 धावा आल्यात आणि पहिलं सत्र समाप्त झालं, पूर्वार्ध समाप्त झाला. खरं तर 85 धावा झाल्यात. 86 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो 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 धन्यवाद. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. प्रथमेशजी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. एका बाजूला अनिरुद्ध 11 गिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर गणराज 11 खेतवाडी. टॉस केला जातोय या मॅचचा. हेड इज द कॉल. आणि काय टेल्स आलाय म्हणजेच टॉस जिंकले अनिरुद्ध 11. प्रथमतः निर्णय काय असेल? चेस करणार आम्ही, फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. या स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. या आयोजनाविषयी काय सांगाल आणि तुमच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू कोणता आहे? प्रथम तर ऑर्गनायझेशन बद्दल बोलतो. प्रत्येक टीम बोलते, मी पण बोललंच पाहिजे की खूप छान आहे ऑर्गनायझेशन. कमिटी पण खूप व्यवस्थित सगळं हँडल करते. आणि आमचा आयकॉन आमच्या एरियातलाच आहे, ध्रुव शर्मा. त्यासाठी या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जातोय अपोजिट संघाच्या दिशेने. गणराज 11 खेतवाडी. समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 5-5 षटकांची मॅच आहे. या सामन्याविषयी आणि तुमच्या आयकॉन विषयी आणि स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? ये स्पर्धा तो बहुत अच्छा हो रहा है और ऑर्गेनाइज भी बहुत अच्छा कर रहे हैं और ग्राउंड भी बहुत अच्छा है और सब प्लेयर लोग को बहुत अच्छा चांस है अपना परफॉर्मेंस करना और लोगों को दिख के आना. और हमारा आयकॉन है केतन म्हात्रे. केतन म्हात्रे या संघाचा आयकॉन आहे, ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो. डोंबिवलीचा बायकर बॅन बादशाह येणार आहे थोड्याच वेळात. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. केतन वामन म्हात्रे. टॉस जर आपण पाहिलं तर टॉस देखील झालेला आहे आणि टॉस आपण पाहिलं तर अनिरुद्ध 11 या संघाने जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. स्वप्नीलजी, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. खरं तर आजच्या दिवसातील सर्वात हायेस्ट टोटल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहायला गेला तर पहिल्या सत्रामध्ये 85 धावा बनवल्या. 86 धाव्याचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढच्या मॅचमध्ये सर्वांना उत्सुकता लागले. केतन वामन म्हात्रे आज मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल या नगरीमध्ये. खरं तर हिंद हृदय सम्राट प्रीमियर लीग खरं तर ही आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या माध्यमातून देखील खूप सारे आयकॉन्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लागणं देखील तेवढंच गरजेचं असेल. 86 धावेचं टार्गेट, एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकामध्ये 86 धावा बनवायच्या आहेत आणि चांगले प्रयत्न करावे लागतील. या धावा बनवू शकतात, धावा चेस होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला चांगला स्टार देखील द्यावा लागेल दोन्ही बॅटर्सला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. अजिंक्य बेलोसे आणि त्याच्या सहसाथीनं फलंदाज जर आपण पाहायला गेलात, यश वाघेला. दोन्ही बॅटर्सला चांगली आहे, मात्र या ठिकाणी बॅटिंग करावे लागेल. तर पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मयंक शर्माला आपण पाहणार आहोत. यश आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. मयंक शर्मा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. 86 चांगली मॅच पाहायला मिळेल. मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघ चांगले आहेत, त्याच्यामुळे टार्गेट देखील मोठा पाहायला मिळतोय. 86 धावेचं टार्गेट आहे. पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मयंकला आपण पाहतोय. यस, पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. मयंक शर्मा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्वार्ध समाप्त झाला, उत्तरार्धाला होते सुरुवात. मयंक गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्यासाठी P1चं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय.
इथे स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट हिट चौकार पाहायला मिळतोय. स्वागत केलं पहिल्या चेंडूवरती चौकाराने या गोलंदाजाचं 4 धावेने अकाउंटला सुरुवात देखील झाली. मोठं टार्गेट आहे आणि हे स्टार्ट देखील देणं तेवढंच गरजेचं होतं. स्टेप आउट झाले आणि सरळ बॅटने खेळून काढलेला हा चौकार 86 धावेचं टार्गेट आहे. मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं. 86 धावेचं टार्गेट 85 धावा बनवल्यात. उत्तरार्धाला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती तडाखा चौकाराचा बसलाय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने, एक क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळू काढलाय परंतु क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल येताना आपण पाहिली. 86 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये चांगले तेवढेच ताकदवर संघ, तेवढेच ताकदवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फिरून खेळण्याचा प्रयत्न, खरं तर उलटी बॅट क्रॉसेड बॅटनं मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता परंतु अक्षरशः फसला गेला आणि 5 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावताना आपण पाहणार आहोत. महत्त्वाचे मॅच आहे. खरं तर दोन्ही संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे तर एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे संयमी खेळी पाहायला मिळते. खरं तर फ्रंट फुटला आले त्याच्यानंतर फक्त दिशा दिली. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 86चा पाठलाग करायचा आहे या खरं तर मॅचमध्ये. तर तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये धावा या ठिकाणी चांगल्या बनवाव्या लागतील. आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती येताना आपण पाहिल्यात. भरपूर धावा आहेत आणि त्या मात्र बनवायच्या असतील तर तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील या मॅचमध्ये. इथे क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झालाय. 4 धावा येताना आपण पाहणार आहोत. सुंदर फटका होता आणि गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहिले आणि या चेंडूवरती चौकार आलाय. असे फटके मारावे लागतील. पहिल्या चेंडूवरती खरं तर चौकार आला होता त्यानंतर हा दुसरा चौकार या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 86 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे वाईट बॉल आहे. इथे वाईट चेंडू, पंचांचा इशारा आलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावफलकावरती वाढ होताना आपण पाहणार आहोत. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं P1चं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 11 धावा धावफलकावरती होताना आपण पाहतोय. 86चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यश स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ब्लॉकल चेंडू पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने सेट हिट केला परंतु क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. चेंडूला फील्ड करतायत त्यावर मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. या षटका खरं तर या इनिंग मध्ये देखील 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. खरं तर 12 धावा धावफलकावरती बिनबाद ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 षटकं बाकी असणार आहेत या मॅच मध्ये. 86चा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके मारावे लागतील. जशी सुरुवात मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंगची केली होती निखिलनं. आणि एक विनंती असेल, गिरगावचा राजा आणि त्याचबरोबर वाळकेश्वर धमाका दोन्ही टीमच्या ओनरला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला आयोजन कमिटीच्या वतीने एक विशेष सन्मान करण्यात येणार आहे त्यामुळे दोन्ही टीमच्या संघ मालकांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. यस, सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिल्या. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. तरुण जाधवला आपण पाहतोय. तरुण जाधव हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय दुसरं षटक फेकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या.
86चा पाठलाग करायचा आहे. तरुण जाधव गोलंदाजी मार्कवरती आता दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आहे. महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघाला हार मान्य नाही आहे. या षटकामध्ये देखील धावा येणं गरजेचं असेल. चला मॅच सुरू करा. आज आपल्याला टोटल 15 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्याच्यामुळे डे नाईटचा फॉर्मॅट देखील हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला थोडेसे फास्ट खेळा विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. बारा धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. अपील चांगली खरं तर पाहायला मिळाली, परंतु पंचांवरती कुठलीही रिॲक्शन पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेला तर 12 धावा येताना आपण पाहिल्या. 86चा पाठलाग एक मोठं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे, तर मोठे फटके मारावे लागतील. या मॅचमध्ये या धावा बनवायच्या आहेत 86. तर आता मात्र मोठे फटके मारावे लागतील, हात खोलावे लागतील. या मॅचमध्ये सातत्याने जर आपण पाहायला गेला तर मोठ्या धावेचं टार्गेट असलं की प्रयत्न देखील मोठे करावे लागतात. इथे देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तेवढे मात्र विजयापासून थोडेसे दूर या ठिकाणी जाऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला चांगले स्ट्रोक कन्वर्ट करावे लागतील या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. लगातार निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे फटका फसला. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पहिला धक्का या ठिकाणी यशच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. अजिंक्य बाद झाला, माफ करा, मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. नवीन येणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजय. खरं तर आता मात्र मोठे फटके मारण्यामध्ये खरं तर सक्षम झाले नाही आहेत, यश मिळालं नाहीये. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर निर्धाव चेंडू देखील फेकलेत आणि महत्वाचं म्हणजे विकेट देखील या षटकामध्ये आल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. ब्लॉकरचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला उचलतायत, फेकतायत. त्यावर मात्र सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सिंगल डबलनं मात्र काही फरक पडणार नाहीये. या मॅचमध्ये मोठे फटके मारावे लागतील. आता जर आपण पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर बिनबाद 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात एकच धाव या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील मैदानाच्या बाहेर अजिंक्यला पाठवलंय. 13 धावा धाफलकावरती लागताना आपण पाहणार आहोत. या मॅचमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डावखोरी हाताचा फलंदाज समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये येत आहेत, चेंडूला उचलतायत, फेकतायत. त्यावर सिंगल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 14 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या खरं तर षटकातील काही चेंडू शिल्लक असणार आहेत. 14 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळेल. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्या. धाफलकावरती जर आपण पाहायला गेलात तर 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या इनिंगला आपण जर पाहायला गेलं तर 86 धावेचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 षटकामध्ये 15 धावा आल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ इथून बाकी असणार आहे. या मॅचमध्ये चांगले रोमांचकता वाढत चालले, परंतु मोठे फटके नाही येत नाहीयेत. त्याच्यामुळे
इथे कुठेतरी दबाव पाहायला मिळणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघावरती. 15 धावा 2 षटकामध्ये आल्यात. एक महत्त्वाचा गडी देखील अजिंक्य बाद झालाय. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नौशला आपण पाहणार आहोत. नौश मानेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत, जो तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 2 षटकामध्ये 15 आल्यात. आता तिसरं षटक नौश मानेला आपण पाहणार आहोत. नौश मोरेला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 15 धावा आल्यात. इथे फिरून करण्याचा प्रयत्न, खरं तर खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहण्याचा प्रयत्न बॅटर्स अजयच्या माध्यमातून केला गेला, परंतु निर्धाव चेंडू आहे. खरं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळते. 15 वरती धावफलक स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लॉकलपैचा चेंडू पाहायला मिळतोय. काय ब्रह्मास्त्र फेकलाय. पहिला चेंडू खरं तर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला होता जरूर, परंतु इथे देखील पायावरती चेंडू टाकला होता. खोलवर पडचा चेंडू आणि बॅटर्सला या ठिकाणी थांबवून ठेवले, परंतु धाव एक घेण्यामध्ये यश मिळाले अजय या फलंदाजाला. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 70 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अंश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, अलंग कार्पेट चेंडू चालला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबलने धावफलक हलतं जरूर पाहायला मिळतोय, परंतु विजयापासून थोडेसं दूरवर जावं लागेल. जर असे फटके सातत्याने जर येत राहिले तर मात्र विजय खूप दूरवर राहील. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. आम्ही सातत्याने अलाउन्स देखील करतोय की मोठे फटके येणे गरजेचं आहे. सिंगल डबलला देखील या ठिकाणी प्राधान्य दिलं जातोय, परंतु सिंगल डबलने मात्र धावांचं फक्त अंतर कमी केला जातो. विजयापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीयेत. इथे मोठा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अजयच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग दर्जेदार षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि मी म्हटलं होतं की मोठं फटके येणं गरजेचं आहे, नाही तर फटका देखील अजयच्या माध्यमातून आलाय. सुंदर फटका. 6 धावेने धावफलक आता वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 86 धावेचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, फ्लॅटेड षटकार पाहायला मिळेल. वाह अजय वाह, का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लगातारचे 2 षटकाराने मात्र धावफलक आता वाढतं पाहायला मिळतोय. 29 वरती धावफलक जाऊन आता मात्र पोहोचलंय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. मोठे फटके मारायला पाहिजेत या मॅच मध्ये असं मी म्हटलं होतं आणि तदनंतर अजयच्या बॅट मधून लगातार 2 षटकार आपण पाहिले. 29 वरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील त्याच्यावरती देखील मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. तर एका बाजूने गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक असं वाटते. आणि हा षटकार लगातारचा 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. या ओव्हर्स मध्ये धावा दिल्या धावफलकावरती 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 35 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या. या 3 खरं तर चेंडूवरती मोठे फटके आलेनी धावफलक देखील झपाट्यानं वाढू लागले. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन षटकामध्ये आता 12 चेंडूमध्ये 51 धावेची गरज आहे या मॅच मध्ये.
तरुण बिष्टा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 मध्ये आता 51 धावेची गरज आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 86 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. मॅचकडे पुन्हा एकदा आपण बोलतोय. इथे फुल टॉस आहे. चांगला फटका फिरून खेळलेत आणि फेवरेट झोन मध्ये आपल्या जातोय चेंडू. षटकार सुंदर फटका होता आणि फुल टॉस चेंडू दिला होता त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला. या चेंडूवरती 6 धावा आल्यात. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल असं मी म्हटलं होतं आणि काय फटकेबाजी. जर आपण पाहायला गेला तर मागच्या षटकामध्ये लगातार 3 षटकार आले होते आणि जशी चौथ्या षटकाची सुरुवात झाली त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार बसलाय. धावफलकावरती जर आपण पाहायला गेला तर 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. इथे देखील यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फंबल झाले परंतु 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. चांगली चपलाई पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर देखील दुसऱ्या चेंडूवरती लगेचच 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. 2 धावेच्या मदीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल देखील तेवढ्याच वेगाने येत आहेत. षटकार चौकार देखील येत आहेत. इथे गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आता देखील चेंडू चाललाय. 6-6-6 षटकार. फुलटॉस होता. चेंडूला फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलात तर 35 धावेचं अजूनही आव्हान बाकी असणार आहे या मॅच मध्ये. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. चौकार षटकार पाहायला मिळाले. चला थोडंसं फास्ट केलं. अजूनही आपल्याला खूप सारा मॅचेस या ठिकाणी खेळवायच्या बाकी असणार आहेत. त्याच्यामुळे सर्व संघांनी देखील सहकार्य करणं अपेक्षित असेल. चांगलं आयोजन आणि सर्व काही व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. येतात चेंडूवरती तदूर मात्र पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल या चेंडूवरती. माफ करा या ठिकाणी धाव घेतलेली नाही आहे. 51 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत आणि आपण जर पाहायला गेलात येणारे चेंडू बाकी असेल आता 6 आणि जिंकण्यासाठी 35 धावेची गरज असेल. सहा चेंडूवरती 6 षटकार या ठिकाणी मारावे लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचे नियमावली आपण पाहायला गेलात. पुढच्या मॅच मध्ये खरं तर इनॅक्शन मध्ये आपल्याला केतन म्हात्रे पाहायला मिळतील. मोठ्या संख्येने फॅन बेस वेगळाच त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि
ते देखील या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तरुण जाधवला आपण पाहतोय. तरुण जाधव गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. जर आपण प्रोलिंग लाईव्हच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक घरबसल्या जोडले गेलेत त्यांना एकच आम्ही कळकळीची विनंती करतो की या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे, त्याला भरभरून प्रेम द्या जेणेकरून मोठ्या मोठ्या स्पर्धा या चॅनलवरती कव्हर केल्या जातील, त्या देखील नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. त्याच्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बोलतोय. खरं तर या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु सिंगल मिळाले. आणि आमचे मित्र जीवन या ठिकाणी त्यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम जीवन, या नगरीमध्ये तुझा देखील सहर्ष स्वागत आहे. इथे देखील बोटांची जादू पाहायला मिळाली आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटच्या सर्वात फलंदाज बाद होत आहेत. इथे देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु धावा देखील या ठिकाणी येत नाही आहेत. विजेतापासून थोडंसं दूरवर आता बॅटिंग करणारा संघ जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावचित फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हृदय आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहायला गेला तर फटका पुन्हा एकदा हुकला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळते. वन साइड मॅच करतर चौथ्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की मॅच रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकते परंतु आता हळूहळू खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं ही मॅच झुकताना आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या मॅच मध्ये सर्वांच्या उत्कंठा मात्र शिगेला पोहोचल्यात. नेक्स्ट मॅच मध्ये सर्वाधिक बाईक जिंकणारा खेळाडू आणि 4 व्हीलर कार जिंकणारा खेळाडू केतन वामन म्हात्रे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमला. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु पंचांना त्या ठिकाणी चेंडू अदललाय. नो बॉल पाहायला मिळतोय. नो चेंडूचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. हिंदू सम्राट बालासाहेब खरंतर प्रीमियर लीग ही पाहायला मिळते आणि अतिशय सुंदर असं दर्जेदार आयोजन. नो बॉल पाहायला मिळतो. फ्री हिट असेल. या चेंडूवरती खरं तर 86 धावेचं टार्गेट होतं या मॅचला जिंकण्यासाठी आणि त्या प्रयत्न कुठेतरी अपुरे राहिले असंच आपण म्हणूयात. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल कमबॅक करण्याची. त्या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करावा लागेल. इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक शेवटचा चेंडू बाकी असेल. एक शेवटचा चेंडू बाकी असेल आणि भरपूर धावेची गरज आहे. खरं तर 86 धावेचं पाठलाग या ठिकाणी जर करायचा होता मैदानाच्या आतमध्ये तर मोठे फटके या ठिकाणी मारायचा प्रयत्न केला होता परंतु काही तसं घडलं नाहीये. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय झेलची संधी आहे. चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मॅच समाप्त झाले. सामन्यावरचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. चांगली फलंदाजी खरं तर पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जे सलामीवीर आले होते त्यांनी 86 धावाचं टार्गेट सेट केलं होतं आणि ते टार्गेट सेट करत असताना मात्र या ठिकाणी
पराभूत झाला बॅटिंग करणारा संघ. दोन्ही संघ या ठिकाणी पुढच्या मॅचमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देऊयात.